मी स्वानंद परांजपे, एक रेग्युलर कॉर्पोरेट एम्प्लॉई. रोजची गर्दी, गोंधळ, प्रवास, न संपणारं काम ह्याच्यात माझा पण दिवस जातो. हे करून सुद्धा मला जंगलांसाठी वेळ काढावा लागत नाही, तो वेळ आपोआप होतो. माझं ऑब्जेक्टिव्ह आहे की मला भारतातील सगळे टायगर रिझर्व कव्हर करायचे आणि या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत. ही आहे आपली हॉटेल रूम. एवढी छान आणि सुंदर जंगलाच्या आत एक छोटीशी कॉटेज आहे. दिस इज द बेड. त्या फुलांनी का सजवलंय विचारू नका, मी एकटाच इकडे. आणि इकडे एक छान डेक आहे. सगळी गर्द झाडीच आहे. आता मी आलो आहे, हा थोडासा ऑफ सीझन आहे, आता पाऊस पडतोय थोडा. तिकडे क्लिअर आहे जर बघाल तर, पण आपल्यावरती सध्या थोडासा पाऊस आहे. आणि खूपच सुंदर आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत म्हणत होतो की इकडची जंगलं जरा दे आर मोर श्रब्स, सो सायटिंग्स खूप छान होतात, खूप वास्ट असतात, ओपन लँडस्केप आहेत. बट आपण जिकडे आहोत तिकडे छानच झाडं आणि भरलेला हा एक रिसॉर्ट आहे. सो आय एम ॲट प्लेस कॉल्ड जम्बो मारा. मी तुम्हाला दाखवीन पूर्ण एरिया कसा आहे तो. आणि आत्ता बेसिकली आपण जातो आहे लंच करायला. सो विल हॅव अ क्विक लंच आणि मग 3:30च्या आसपास आपण संध्याकाळच्या सफारीला सुरुवात करू. मला थोडे छान फोटोज हवे होते सनडाऊनला, छान लाईटमध्ये संध्याकाळी, बट पाऊस असल्यामुळे आय डोंट थिंक ते पॉसिबल होईल. बरेच प्राणी मला ऑलरेडी रिसॉर्टकडे येत आहेतच दिसलेत. सो जिराफ, झिब्राज, विल्डबीस्ट, गझेल, मॉन्गूस, वॉर्टहॉग हे तर ऑलरेडी दिसले. आता बेसिकली आपल्याला बिग 5च्या शोधामध्ये पुढचे 2 दिवस घालवायचे. सो लेट्स सी. आय थिंक स्टार्ट तर खूप छान आहे आणि आय एम शुअर पुढेही सुंदरच असेल. मसई माराच्या प्रॉपर्टीज एवढ्या सुंदर आहेत, ह्याचं वर्णन करायची गरज नाहीये. इकडची थंड हवा, हे सुंदर आभाळ आणि विविध जंगलातून येणारे वास, अफलातून. मसई मारात तुम्ही फुल डे सफारी करू शकता. ही सफारी सकाळी साधारण 7:30ला वगैरे सुरू होते आणि संध्याकाळी 5 पर्यंत चालते. अशाच आम्ही 2 फुल डे सफारीजला गेलेलो. तुम्ही माझे लायन्सचे व्हिडिओज तर बघितलेच असाल विथ द किल. ऑल्सो चीताचं सुपर्ब सायटिंग झालं. बट त्याचबरोबर एवढे प्राणी दिसले की मी एकदम तृप्तच झालो. जीप्स थांबले आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी स्पॉटिंग झालंय. आणि हे स्पॉटिंग आहे इकडच्या एलिफंट्सचं. हे एलिफंट्स आपल्या इंडियातल्या एलिफंट्सपेक्षा मोठे असतात आणि काही एलिफंट्सची हाईट 7.5 मीटरपर्यंत पण पोहोचू शकते. इकडे लायन्स, चीताज तर आपल्याला दिसलेच, पण इतरही एवढे प्राणी दिसले जसं की हा जॅकल. आणि हा सर्वल जो मी पहिल्यांदा बघितला, हा कॅट फॅमिलीतला एक प्राणी आहे. फॉलोड बाय द हायना. हायनाज इंडियात आहेत पण रेअर आहेत. हार्डली कधी कोणाला तरी हायना दिसतो आपण इकडे सफारीला गेलो की. बट आफ्रिकाच्या जंगल्समध्ये हायनाज आर अबंडंट. आणि तुम्ही माझ्या दुसऱ्या व्हिडिओत बघितलं असाल की कसे हायनाज इवन लायन्स कडनं त्यांची प्रे खेचून घेऊन जातात.
हे युस्त्रस स्कॅव्हेंजर्स आहेत आणि कळपात असताना ह्यांच्याशी टक्कर देणारे खूप कमी आहेत. आता तुम्हाला जी ही नदी दिसतेय ही आहे मारा रिव्हर. तुम्ही टीव्हीवर ग्रेट मायग्रेशन नक्कीच बघितलं असेल. तर हे प्राणी विल्डबीस्ट जे क्रॉस होतात ते या मारा नदीच्याच एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जातात. आणि इकडेच अनेक क्रॉकोडाईल ह्यांना खायला थांबलेले असतात. आपण आता ग्रेट मायग्रेशनच्या सीझनला इकडे नाही आलोय. सो तुम्हाला इकडे विल्डबीस्ट आता दिसणार नाहीत. क्रॉकोडाईल्स पण आहेत, पण एखादीच क्रॉकोडाईल दिसतीये. एक प्राणी जो इकडे भरपूर संख्येत आहे तो म्हणजे हिप्पो. आणि हिप्पोजना भांडताना खेळताना बघून जामच मजा आली. ही मारा नदी माझ्या सफारीचा आणि माझ्या मसई माराच्या ट्रिपचा लास्ट स्टॉप होता. इकडनं आम्ही परत आपल्या हॉटेलला निघालो आणि त्यानंतर काही वेळातच नायरोबीच्या दिशेने परत फिरलो. ही मसई माराची सफारी माझ्यासाठी नक्कीच कायम स्पेशल राहणार आहे आणि होपफुली पुन्हा कधीतरी मी हे अनुभवीन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा जंगल प्रथम.